नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे महाशिवरात्री. हर हर महादेव. हर हर महादेव. तर आज विचार केला की आम्ही काहीतरी करूया. तर आज आम्ही बनवणार आहे साबुदाण्याचे वडे, उपवासाचे वडे. तर सॉरी, आम्ही नाही, आज बनवणार आहे अभि. हो, तर बघूया की आज अभि कसे वडे बनवतोय. व्हिडिओची सुरुवात करत आहोत आम्ही. ही सगळी वस्तू लागणार आहे वड्यामध्ये. तर आता आम्ही स्टार्ट करतोय. फास्ट गॅस करू. काहीतरी एंटरटेन करा अभि. चला, अभि शेंगदाण्याचं कूट करणार आहे. रुको जरा, सबर करो. काहीतरी गाणं वगैरे बोला, काहीतरी बोलत बोलत बनवा. थोडा जोराने बोला, माझाच आवाज येतोय. हा शेंगदाण्याचा कूट करणार. आज शेफ अभिषेक काय असं बनवणार आहे ते बघूया. टेस्टी बनणार ना. जोराने बोला, आवाज नाही येत आहे. हे बघू शकता तुम्ही. बघूया मेलनचा टेस्ट कसा लागणार आहे. हां, सिंगल टेक्स्चर टाकत मिक्सर करावं लागेल. मला माहिती आहे माझा हात लागल्याशिवाय खिचडी बोललं बनणार, खिचडी सॉरी वडे बनणार नाही. थोडं जोराने बोला, माझा आवाज. शेफ नीट खिचडी बनवा. अच्छा, हमको सिखा रिया है. कशी बनणार आहे. डिलिशियस. अभिचा आवाज खूप स्लो असतो, मला माहिती आहे. माझाच व्हॉइस खूप जास्त आहे. विचार केला उभी राहून राहून काय करू, तर थोडं अभिला हेल्प करूया. करायला पाहिजे. मी करतेच हेल्प, सगळ्या कामांना हेल्प करते. ऐकायला आलं तुम्हाला काय? काहीतरी अभि बोललं. हात लावल्याने सर्व चांगलं असतं. बघू शकता हे मेहनत आहे त्याच्यात. बच्चों, मेहनत के बिना टेस्ट नहीं मिलता ना. मेहनत तो करना ही चाहिए. साबुदाण्यामध्ये बटाटा क्रश करतोय अभि. आज मला माहिती आहे की माझा हात लावल्याशिवाय होणार नाही काय काम. तर मी उभी राहून पण किती टाइमपास करू. म्हणून विचार केला करूया हेल्प. काय आधी मिरच्याची पेस्ट, त्याच्यानंतर त्याला पेस्ट हे करायला, बाइंड करायला घ्यायचं आहे. आता त्याला साईडला ठेवा. उशीर होतोय. जोरात बोला, व्हिडिओमध्ये ऐकायला नाही येत आहे. त्यांना आता इथं सर्व ऐकायला येतं. मिरची आणि अद्रकचा पेस्ट बनवतो बघा तुम्ही. हे बारीक करणार आहे. पाणी टाकणार. डन. चला, हे झालं आहे. पेस्ट रेडी केली आणि आज मी काय मेकअप नाही केला आहे. खाली मॉइश्चरायझर क्रीम लावली आहे आणि लिप बाम लावला आहे.
आणि असं वाटतं आता मुंबईमध्ये गरमी स्टार्ट झाली आहे. आजपासून आम्हाला कळत आहे, रोज ऑफिसमध्ये असतो एसीमध्ये म्हणून कळत आहे, पण आज आम्हाला कळत आहे की गरमी स्टार्ट झाली आहे. अजून तर स्टार्टिंग आहे, बघूया पुढे अजून किती गरमी वाढणार आहे. आता आम्ही पेस्ट टाकून द्या, पेस्ट सगळीच टाकू. पेस्ट गेली आहे. आता काय टाकायचं आहे? शेंगदाण्याचं कूट. मला असं वाटतं ती स्पून घ्या, दुसरी स्पून घ्या, खराब होईल नाही तर. बघा हे टाकायचं. मी सांगते एवढंच टाका. अजून थोडं टाका. येस, बस बस बस. आम्ही छोटे होतो ना तेव्हा खूप शेंगदाण्याच्या कूटमध्ये साखर टाकून खूप खायचं. जेव्हा जेव्हा मम्मी खिचडी बनवायची तेव्हा ते धुवायला लागायचं. जेव्हा पण मम्मी खिचडी बनवायची तर आमच्यासाठी पहिला शेंगदाण्याचं कूट थोडं साईडमध्येच काढून ठेवायचे, त्याच्यात आम्ही साखर टाकून खायचे. आता झालंय, आता मला असं वाटतं लिंबू टाकूया. हळूहळू आपल्या ह्याच्या आतमध्येच टाकायचं, बाहेर पूर्ण सगळीकडे नाही. पडलं भाग पडलं. अजून अजून होईल करा. अरे असं नाही करायचं, आडवं उभंच करा. झालं ते पूर्ण. हेच कारण असतं की किचनमध्ये येत नाही म्हणजे काय कळत नाही. बस म्हणून मी बस अभिला सांगते, गेला त्याचा जीव गेला. हफ्ते में एक वेळा तर किचनमध्ये काम. बस बस, जास्त लिंबू नको, त्या लिंबूचा आंबट पण होईल. जीव काढते. काय काय ना टाका. मी पण कधी खिचडी बनवली, सॉरी काय माहिती, आज मला खिचडीच वाटते कारण की मी जास्त साबुदाण्याची खिचडीच खाते. तुम्ही म्हणून मी घडी घडी एक स्पून देते मोठा त्याच्यामध्ये. हा बघा, ह्याच्यात 2 वस्तू अजून राहिली आमची. मेन आहे मीठ, ज्याच्या विना आता टेस्ट नाही आहे, नाही जेवणामध्ये नाही लाईफमध्ये. बात तो सही है दौड़ना तो पड़ता है. काही नाही, कुठेच नाही. आम्ही या मीठचं काही ॲडव्हर्टाईज करत नाही. आम्ही आताच गेलो तेव्हा हा प्रोडक्ट आम्हाला आवडला तर आम्ही विचार केला की हा घेऊया. आम्ही पण फर्स्ट टाइमच यूज करत आहे. थोडं गोड आंबट म्हणजे चांगले वाटतात खायला. अभि हळूहळू करा मीठ टाका, मीठ. हां मिठाशिवाय काय टेस्ट नाही. लोक टाका मीठ. आय थिंक एवढं मीठ बस होईल, जास्त खारट नको व्हायला. हळूहळू. हां मला पण असंच वाटतं की स्पूनपेक्षा हाताने केलेलं बेटर आहे. तर बघू शकता तुम्ही आमचे वडे बाइंडिंग करून झाले आहे. हे करायला खूप मेहनत लागली बिकॉज अभिला असं वाटलं की त्याची जिमची ताकद पण ह्याच्यातच करून त्यांनी एवढं बाइंड केलं त्याला की ते एकदम चिकट झाले आणि हे मलाच करावं लागलं. ठीक आहे, आता पुढचं अभि आता फ्राय करणार, पण त्याच्यासाठी पण मला ह्याच्यात टाकून अभिला द्यावं लागणार कारण की कदाचित अभि उचलणार तर ह्याची तुटायची संभावना आहे. आणि तुम्ही बघू शकता की आम्ही चुकून 2 जणांसाठी नाही पण खूप सारे वडे बनवून टाकले आहेत कारण की लग्नानंतर हे फर्स्ट टाईम आम्ही वडे केले. ते तर अभि तुम्ही काय येत नाही, आम्ही वडे केले आहेत. आम्ही हमेशा खिचडीच बनवतो. तर आता अभिने बोलला की चल काही वेगळं करूया, तर आम्ही विचार केला की ठीक आहे चला वडे ट्राय करूया कारण की लग्नानंतर मी कधीच वडे बनवले नाही आहे. मी बोलली चला ट्राय करूया. तर माझ्यासाठी पण फर्स्ट टाईम होतं यूट्यूबमध्ये आणि मम्मीची हेल्प माझ्यासाठी तर सर्वात फर्स्ट टाइम आहे कारण की अभि किचनमध्ये येतच नाही काय हेल्प करायला, म्हणून अभिसाठी पण हे फर्स्ट टाईम आहे. आता मी आणि आम्ही विचार केला आता एवढे सारे वडे झालेच आहे तर आता आम्ही थोडं मम्मीकडे पण देऊया, मम्मीला पण टेस्ट करूया की कसे झाले आहे. थोडं गॅस फास्ट करूया, पण आय थिंक मला असं वाटतं ह्याला स्लो गॅसमध्येच करायला पाहिजे, फास्टमध्ये ते करपेल तर असं वाटतंय. अजून आम्ही तुम्हाला शिकवते असं चेक करायचं. हात पूर्ण टाकू नका नाही तर दुसरं काय होईल म्हणजे तेल गरम झालं की नाही त्याचं कळतं. ओके चमचा खाता काम नाही थांबा चालेल फास्ट गॅस फास्ट की हे मला आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ते डीप फ्राय होतं पण आम्ही शॅलो फ्राय करत आहे कारण की मला सध्या खासी पण खूप झाली आहे. तुम्ही बोलली थोडं कम ऑइल खाल्लंच बरं आहे. त्याच्यात व्हिडिओमध्ये अभिचं तोंड क्रॉप येत आहे बिकॉज आम्ही सध्या बहिणीचा स्टँड यूज केला आहे. हां की तो जरा ॲडजस्टेबल होत नाही आहे म्हणून छोटा आहे आता आम्ही बघू
ह्या विचार करतोय काय अभि प्लीज तोंड दाखवा, हाफ तोंडच येते. हो मला वाटायला लागतं आणखी हां कधी बघा झालं का एक हळू अभि पुढे चकाला नाही झालं थांबा थांबा होईल. नको आणि ती चिटकेली दुसऱ्यांना म्हणून त्याच्यामध्ये गॅप ठेवला मी. मला सगळं पंख्याची हवा लागते, फॅन बंद करावं लागणार. फायनली वडे रेडी झाले आहे. तर आता आम्ही विचार केला आहे की कोणाला तर टेस्ट करूया की वडे कसे झाले आहेत. ओके तर मला असं वाटतं आपण मम्मीला टेस्ट करूया. चला तर मम्मीची तर आता आम्ही मम्मीसाठी प्लेट रेडी करतोय. मम्मी आज आम्ही वडे बनवले, प्लीज टेस्ट करून सांग कसे झाले. हे पकड प्लेट घे मम्मी आणि चटणी बरोबर खाऊन बघ कसं वाटतंय. आता मम्मीची रिॲक्शन बघूया की फायनली आमचं एवढी मेहनत रंग लाई की नाही. देखते वाव दिव्या खूपच छान बनवले. ओ खरंच वडे खूपच छान बनले आहे. हो आता आम्ही वडे एन्जॉय करूया. भेटूया न्यू ब्लॉग मध्ये. हां आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.